मंडळी नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज सोमवार आहे म्हणून शिवलीलामृताच्या कथेचा व्हिडिओ आपण सगळेजण ऐकणार आहोत. आजच्या कथेच्या अध्यायाचा 6वा नंबर आहे, म्हणजे 6व्या अध्यायाची कथा आपण ऐकणार आहोत. कथेचं नाव आहे सीमंतिनीची कथा. ही कथा ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओखाली कमेंट जरूर करा. तसंच ह्या चॅनलवर भरपूर देवाच्या कथा, देवाधर्माच्या कथा, पूजा आणि काही ग्रंथ असे ऑलरेडी अपलोड आहेत. तर ते सगळे व्हिडिओ तुम्ही ऐकायला अजिबात विसरू नका. निश्चित फायदेशीर हे व्हिडिओ आहेत. चला तर ऐकूया अध्याय 6ची कथा, सीमंतिनीची कथा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, सज्जन हो, शिवाप्रित्यर्थ प्रदोष, शिवरात्रीचे व्रत आणि सोमवारचे व्रत केल्याने आजपर्यंत अनेकांचा उद्धार झालेला आहे व पुढेही होत राहील. मी तुम्हाला याविषयीची एक कथा सांगतो. चित्रवर्मा हा आर्यावर्ताचा राजा होता. तो सत्वशील, पुण्यवान आणि पराक्रमी होता. तो हरिहरांची मनपूर्वक भक्ती करायचा. त्याला अनेक पुत्र होते. पुढे शिवकृपेने एक कन्या झाली. तिचे नाव सीमंतिनी ठेवण्यात आले. जन्मपत्रिकेनुसार ती दीर्घकाळ राज्यसौख्य भोगणार होती, पण 14व्या वर्षी तिला वैधव्य योग होता. त्यामुळे राजाला चिंता वाटू लागली. सीमंतिनी उपवर झाली तेव्हा ही चिंता खूपच वाढली. स्वाभाविक आहे, आपल्या मुलीविषयीची आपल्याला जास्त चिंता असते, कारण ती दुसऱ्या घरात जाऊन राहणार असते आणि स्वाभाविक आपल्या मुलीची त्यामुळे आपल्याला जास्त चिंता असते. पूर्वीच्या काळी आपला मुलगा आपल्याजवळ असायचा, त्यामुळे त्याची काळजी घेणारे आपण असायचो. त्यामुळे मुलाची एवढी चिंता वाटत नसायची लोकांना. आता तसं नाही आहे, काळ बदलला आहे. मुलाची पण चिंता वाटते. आपल्याजवळ असावा, आपल्या नजरेसमोर असावा असं सगळ्या आईबापांना वाटतं. पण काही वेळा वेगळं चित्र दिसून येतं, त्याविषयी मी इथे बोलत नाही. पण चिंताही खूप त्याची वाढलेली होती सीमंतिनीविषयी. हे एवढंच कथेत सांगते आणि स्वाभाविक मनात आलं ते बोलले. एके दिवशी ती राजकन्या सख्यांबरोबर गप्पा गोष्टी करीत असताना एका सखीने तिला 14व्या वर्षी वैधव्य योग असल्याचे सांगितले. ते ऐकून सीमंतिनीला मोठा धक्का बसला. तिने याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेय हिची भेट घेतली. तिला आपली व्यथा सांगून तो दुस्तर कुयोग टाळण्यासाठी काय उपाय करावा असे विचारले. मैत्रेयीने तिला सोमवार व्रत करायला सांगितले. सीमंतिनी समाधानाने घरी परतली व दृढनिश्चयाने शिवव्रत करू लागली. चित्रवर्म्याने शिवावर विसंबून सीमंतिनीचा विवाह लावून दिला. नैषध देशाचा राजा इंद्रसेन याचा मुलगा चित्रांगद हा तिचा पती. सीमंतिनी सासरी गेली. तिचे लग्नानंतरचे दिवस खूप आनंदात गेले. चित्रवर्म्याने दसरा आणि दिवाळी ह्यांच्या निमित्ताने आपल्या कन्येला व जावयाला आपल्या नगरीत बोलावून घेतले. त्यांना आग्रहाने काही दिवस ठेवून घेतले. त्यांची हौसमौज पुरवली. तेथील वास्तव्यात एके दिवशी चित्रांगद शिकारीसाठी अरण्यात गेला. मृगया म्हणजे शिकार झाल्यावर तो यमुनेच्या पात्रात नौकाविहार करू लागला. तेवढ्यात भीषण झंझावात सुटलं, वादळ सुटलं. यमुनेत मोठ्या लाटा उठल्या. त्यांनी नौकेला बुडवले.
राजसैनिकांच्या डोळ्यांदेखत चित्रांगद यमुनेच्या अथांग पात्रात अदृश्य झाला. या घटनेने आर्यावर्तावर शोककळा पसरली. चित्रवर्म्याने आपल्या जामाताचा शोध घेण्याचा अपार प्रयत्न केला. जामाताचा म्हणजे जावयाचा. पण उपयोग झाला नाही. सीमंतिनीच्या दुःखाला अंतच नव्हता. इंद्रसेन राजालाही पुत्रवियोग सहन झाला नाही. त्याचे राज्य आणि राज्यकारभारातील लक्ष उडाले. या परिस्थितीचा फायदा घेऊन भाऊबंदांनी त्याचे राज्य बळकावले आणि त्याला पत्नीसह तुरुंगात डांबले. सीमंतिनीचा मैत्रेयीच्या वचनांवर पूर्ण विश्वास होता. तिने महत्प्रयासाने स्वतःला सावरलं आणि सोमवारचं शिवव्रत पूर्वीप्रमाणेच मोठ्या निष्ठेने करू लागली. अशी 3 वर्ष लोटली. इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला होता. तेव्हा तेथे क्रीडा करण्यास आलेल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेले. तेथे नागराज तक्षकासमोर उभे केले. चित्रांगदाने त्याला आदराने वंदन केले. तक्षकाने त्याची प्रेमाने विचारपूस केली. तो शिवभक्त आहे कळताच त्याला फार आनंद झाला. त्याने त्याला आग्रहाने आपल्यापाशी ठेवून घेतलं. 3 वर्षानंतर चित्रांगदाला घराची फारच ओढ वाटू लागली. त्याने तक्षकाकडे आपल्या नगरीत परत जाण्याची अनुमती मागितली. नागराजाने त्याला 12 सहस्र हत्तींचे बळ, चिंतामणी, एक वेगवान अश्व आणि अमूल्य भेटी दिल्या. त्या वस्तू नेण्यासाठी एक राक्षसगण दिला. तू स्मरण करताच मी तुझ्या मदतीला धावून येईन असे वचन देऊन चित्रांगदाला निरोप दिला. चित्रांगद अश्वारूढ होऊन यमुनेच्या पात्रातून बाहेर आला. त्यावेळी सीमंतिनीही स्नानासाठी आली होती. त्याने तिला ओळखले, पण तिने त्याला ओळखले नाही. त्याने तिची आपुलकीने चौकशी केली. तिच्या सख्यानी त्याला सर्व वर्तमान सांगितले. आपले राज्य हडपले गेले असून माता पिता तुरुंगात आहेत हे कळताच तो मनोमन भयंकर संतापला. त्याने सीमंतिनीला तुझा पती जिवंत असून आजपासून 3 दिवसांनी मी तुमची भेट घडवून आणतो असे वचन दिले. ते ऐकून तिला फारच आनंद झाला. चित्रांगद वायुवेगाने आपल्या नगरीत गेला. त्याच्या समवेत आलेल्या नागरक्षकाने नगरात प्रवेश केला आणि राजसभेत जाऊन चित्रांगदाचे वर्तमान सांगितले. ते ऐकून शत्रू घाबरले. त्यांनी इंद्रसेनाची आणि त्याच्या पत्नीची मुक्तता करून त्याला राज्याधिकार दिले. चित्रांगदाने आपल्या मात्यापित्यांची भेट घेतली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. मग तो सीमंतिनीस भेटला. त्या दोघांनी अनेक वर्ष सुखाने राज्य केले. अशी ही शिवलीलामृताची 6व्या अध्यायाची कथा होती. पुढची कथा आपण नक्कीच ऐकणार आहोत आणि तुम्हाला विनंती आहे की मागच्या सगळ्या कथा जरूर ऐका. धन्यवाद.